नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेल लॉकडाऊनचे अफवा अधिकाऱ्यांनी पूर्णपणे खंडित केले आहेत। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सामान्य आणि सुरळीत आहे। अफवा पसरल्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आणि वापरात 3 ते 4% वाढ झाली। जिल्हाधिकारी यांनी पुरवठा मजबूत ठेवण्याचे आणि डिपो अधिक वेळ उघडे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आरटीओ विभागातील मोठ्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटचा आरोप केला। त्यांनी दावा केला की काही माजी आणि सध्याचे अधिकारी मिळून तबादले, वसुली आणि ओव्हरलोड वाहनांना संरक्षण देण्याचे संघटित नेटवर्क चालवत आहेत। वडेट्टीवार म्हणाले की या रॅकेटमध्ये समाविष्ट लोक फसव्या FIR आणि ट्रॅपचा वापर करून प्रामाणिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत। त्यांनी हेही आरोप केले की रेत माफिया आणि गोधन तस्करीसारख्या बेकायदेशीर व्यवसायांशी या नेटवर्कचा संबंध आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली। तसेच इतर राजकीय आणि प्रशासकीय प्रकरणावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत मोठ्या प्रमाणावर सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले। शेजारी बांगलादेशच्या राजबाडी जिल्ह्यातील पद्मा नदीत एका प्रवासी बसच्या पडण्यामुळे 23 लोकांचा मृत्यू झाला। या घटनेत अनेक जखमी झाले असून काही अद्याप बेपत्ता आहेत। राजबाडीहून ढाकाकडे जात असलेल्या या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते। ही दुर्घटना बुधवार संध्याकाळी सुमारे 5 वाजता दौलतदिया फेरी टर्मिनल नंबर 3 च्या समोर घडली। सांगण्यात येत आहे की बस फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ती नियंत्रण गमावून पाण्यात पडली। नागपूरमध्ये रामनवमी 2026 साजरी होते। ती ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिर आणि लकडगंजच्या रामधून रॅलीसोबत अत्यंत उत्साहपूर्ण आहे। पोदारेश्वर राम मंदिरातून 94 झाक्यांसह भव्य शोभायात्रा निघणार आहे, ज्यात ब्रुजची होडी, महाकाल दर्शन आणि 108 कलश धारण करणाऱ्या युवती मुख्य आकर्षण ठरतील। तर लकडगंजमध्ये 17व्या वार्षिक रामधून रॅली सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।